वाक्य जी आजी बोलली, दादा म्हणे माझ्या घरावर बाबासाहेबांची सही आहे हे नाही म्हणत, बाबासाहेबांनी दिलेल्या घरामध्ये मी राहते हे जरूर म्हणते. ती ताकद आहे. माझ्या घरावर बाबासाहेबांची सही आहे असं म्हणण्यापेक्षा बाबासाहेबांनी दिलेल्या घरामध्ये मी राहते हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला. आणि हे संस्कार मला वाटतंय आई बाप म्हणून आम्हाला आपल्या लेकरांना देणं सगळ्यात महत्वाचे आहे. आणि आताच्या लेकरांना संस्कार देणं काय साधं काम वाटतंय का? आताच्या लेकरांना संस्कार देणं साधं काम नाहीये. आताची लेकरं खूप फास्ट आहेत. 4थी 5वीतली पोरं बापाच्या हातातून मोबाईल फोन हिसकून बापाला म्हणतात तुम्हाला समजत नाही माझ्याकडे दाखवा. 4थी 5वीतली पोरं खूप हुशार आहेत. आणि मी तुमच्या गावात आलो ना, पहिल्यांदा ज्याही गावात गेलो तर पहिल्यांदा लेकरांकडे पाहतो, कारण ते उद्याचं भविष्य आहे. आणि तुमच्या गावातली पोरं खूप संस्कारी होते, ते आता मला वाटते गेलेत, पोरं झोपलेत. आता जाऊ द्या, त्यांच्यासाठी विषय काढलो होतो. कशावरून सांगतो आणि संस्कारी कशावरून म्हणतो माहिती आहे का? तुमच्या गावातल्या पोरांच्या केसांच्या स्टाईलवरून. खूप सुंदर स्टाईल आहे, चांगला आहे. नाही तर आमच्या भागाकडच्या पोरांच्या केसांची स्टाईल पाहिलं तुम्ही, इकडून बारीक मधात कांद्याच्या वाफा, आणि ते वाफा घेऊनच पोरग हिंडते. एक दिवस त्याला पोराला म्हटलं, पहिलीतला पोरगा कांद्याच्या वाफा घेऊन फिरते. म्हटलं तुझ्या बाप काही म्हणत नाही का रे घरी जाऊन पहा. घरी जाऊन पाहिलं तर काय बापाकडे 2-2 कांद्याचे वाफे, ते रंग लावलेले. मला म्हटलंय बापाकडनं काय शिकावया पोरं. मग काय, आताची पोरं खूप फास्ट होतो. बघा आमच्या काळामध्ये असली फॅसिलिटी नव्हती. आमच्या काळामध्ये आताची पोरं पहिलीतली कॉन्व्हेंटमध्ये शिकणारी पोरं जेल लावतात केसांना असं उभे करून शाळेमध्ये जातात. आमच्या काळात जेल वेलची फॅसिलिटी नव्हती. आमची आई कसं करायची माहिती, असं खोबऱ्याचं तेल लावून देत होती. नारळाचं तेल असते ना, ते खोबऱ्याचं तेल लावून देत होते केसाला, आणि असं भांग पाडून देत होती ना, चक्रीवादळ जरी आला ना तर इकडचा केस तिकडे होत नव्हता. त्यावेळची काय जबरदस्त माया होती. आणि असं तेल लावून देत होती इथपर्यंत तो तेल यायचा. शाळेत दिवसभर तो तेल पुसत राहायचो, आणि ते माश्या भिनभिनत राहायच्या डोक्यावरती. एवढं सुंदर. आणि माहित आहे आताच्या काळात आताच्या लेकरांना स्वतःच्या केसांची हेअरस्टाईल ठेवण्याचं स्वातंत्र्य आहे. तो अधिकार बाबासाहेबांनी दिला. आमच्या काळात ही फॅसिलिटी नव्हती हो. आम्ही जर स्वतःच्या मनमर्जीने केस कापून आलो ना, आमच्या वडिलाला जर पसंत आला नाही, अख्खं टक्कल करावं लागत होतं, टक्कल. मग आम्हाला तो केस कापणारा तो भाऊ होता, तो विचारायचा कधी कधी, म्हटलं आता किती बारीक करू, म्हणून आम्ही म्हणतो की आमच्या बापाच्या हातात सापडणार नाही एवढं बारीक कर, कारण त्याच्या हातात सापडलं तर लई कुठे. आताची पोरं खूप फास्ट आहे. आताची पोरं एवढी हुशार आहेत, एवढी समोर आहेत. त्या लेकरांना संस्कार देणं काही साधं काम नाहीये. आणि संस्कारांची सुरुवात जर करायची असेल ना, तर मी सर्व मायबापांना सांगतो की त्या लेकरांच्या हातातून मोबाईल फोन बाजूला काढा आणि त्यांच्या हातामध्ये पुस्तकं द्या. आई म्हणते लेकराला अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर, आणि त्याच टेबलवर बसून ती आई त्या रील पाहते, व्हॉट्सअपचे स्टेटस चेक करते. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, नीचे गिर गया छगन, पण तिला छगन नाही दिसून राहिला. आपल्या लेकराकडे थोडंसं लक्ष द्यावं. निंबोडीच्या झाडामागे चंद्र झोप लागे बाई, अशी गाणी गाऊन आपल्या लेकरांना झोपवणारी आई नेमकी गेली कुठं? महापुरुषांच्या कथा सांगणार तो बाप नेमका गेला कुठं? रील पाहून राहिला. हे आम्हाला संस्कार देता आला पाहिजे. आमच्या बघा घरामध्ये एखाद्याचा, आता बघा मी नेहमी सांगतो, आई जितकी जबाबदार आहे आपल्या लेकराला संस्कार देण्यासाठी, बाप तेवढाच जबाबदार आहे. घरामध्ये बघा एक 5 वर्षाचा पोरगा आपल्या बापासोबत जेवण करायला बसला, तेवढ्यातच काय झालं, बापानं पहिला घास घेतला आणि बापाला समजलं की भाजीमध्ये मीठ कमी आहे. तर माणुसकीनं सांगावं ना की भाजीमध्ये मीठ कमी आहे. त्याला ताट असा घसदिशे दूर फेकून दिला. तो 5 वर्षाचा पोरगा ताडकन जागेवरून उठला, पण त्या दिवशी त्या पोराच्या मनामध्ये कोणता कुसंस्कार पडला माहित आहे? नाही, भाजीमध्ये मीठ कमी असला ना की ताटाचं फेकून द्यावं लागतं. तो पोरगा बरोबर बापाचं अनुकरण करू लागला. मी म्हणलो ना, आताची पोरं बापापेक्षा 2 पावलं पुढे आहेत, शिक्षकांपेक्षा 2 पावलं पुढे आहेत. आणि म्हणून या लेकरांना संस्कार द्यायचे असतील तर त्या पद्धतीने आम्हाला वागावं लागेल. तो पोरगा बरोबर बापाचं अनुकरण करू लागला. दुसऱ्या दिवशी मग काय, भाजीमध्ये मीठ, हा मिठापुरतं मर्यादित राहील म्हणता पोरगा, नाही भाजीमध्ये तिखट जास्त झालं तरी या ताट फेकून देत होता. आईनं आवडीची भाजी नाही बनवली तरी या ताट फेकून द्यायचं. मग चूक आहे कोणाची? आता याचे विचार आम्हाला कधीतरी करावं लागेल. घरामध्ये एखाद्याच्या फोनाला बापाला फोन उचलायचे नसते, तो आपल्या 5-7 वर्षाच्या पोराला जवळ बोलावते, म्हणते बेटा हे काकाच्या फोनाला मला यांच्यासोबत बोलायचं नाहीये, त्यांना सांग की मी घरी नाही. तो पोरगा पहिल्यांदा आपल्या बापाकडे पाहते, म्हणते हा 6 फुटाचा बाप मला माझ्या डोळ्यासमोर दिसते, हा कसा म्हणते की मी घरी नाही म्हणून. तो फोन उचलते, म्हणते हॅलो काका, बाबाने सांगितलंय की घरी नाही म्हणून सांग. बापानं ऐकलं आणि त्याच्या कानावर अशी दिली हो गालावर. ते बाया जसे कपडे धुताना तुम्ही तसं धुतलं त्या लेकराला. पण त्या दिवशी त्या पोराच्या मनामध्ये कोणता कुसंस्कार पडला माहित आहे की नाही, आयुष्यामध्ये जर आपण सत्य बोललं ना महाराज तर मार खावं लागते म्हणून. दुसऱ्या दिवशी मग पुन्हा त्या काकाच्या फोनाला बापानं सांगितलं, आज जर स्वतःची अक्कल लावलीस तर बघ. पोरगं गालाला हात लावून होता. म्हटलं नाही लावणार आपली अक्कल. फोन उचलला, म्हटलं हॅलो काका, बाबा बाहेर गेले. बापाला आनंद झाला. बापाने त्याला जवळ बोलवलं, त्याच्या पाठीवरती शाबाशी दिली. पण त्या दिवशी त्या पोराच्या मनामध्ये कोणता कुसंस्कार पडला की नाही, आयुष्यामध्ये जर आपण खोटं बोललं ना तर शाबाशी भेटते म्हणून. उद्या चालून जर तो पोरगा मोठा राजकारणी झाला, समाजकारणी झाला, मोठा वकील झाला, नेता झाला आणि त्या क्षेत्रामध्ये जाऊन जर तो घोटाळे करत असेल तर त्या लेकराची चूक होतीच कुठं?
मायबाप म्हणून आमचे संस्कार कुठेतरी कमी पडले. त्या संस्काराची जेन आपल्या लेकरांना आम्हाला करता आली पाहिजे, चांगले देता आली पाहिजे. आणि म्हणून मी म्हणालो की मोबाईल फोन यासाठी सांगतो, कारण लेकरांचे आयुष्य बर्बाद करणारा सगळ्यात मोठं डिव्हाइस जर कोणतं असेल तर हे आहे. मी स्वतः सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे, लाखो फॉलोअर्स आहेत मला इंस्टाग्रामला, सोशल मीडियावरती. पण तरी मी सगळ्यांना सांगतो, खास करून 16-17 वर्षाच्या खाली असलेल्या मुला मुलींना थोडा तरी जपून वापर करायला पाहिजे सोशल मीडियाचा. याचं कारण म्हणजे असं, आपल्याला वाटतं मोबाईल फोनच तर याच्यानं काय बिघडून जाईल, पण तुम्हाला सांगतो चालतं फिरतं ॲटम बॉम्ब आहे, कित्येक पोरांचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं या मोबाईल फोन. आणि मी का सांगतो, इकडे जळगावमध्ये एक बातमी घडली होती. एका 9 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर 6 अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याची बातमी होती. आणि बलात्कार करणाऱ्या पोरांची जेव्हा तुम्ही वय ऐकलं तेव्हा तुमच्या पायाखाली जमीन सरकून जाईल. त्या बलात्कार करणाऱ्या पोरांपैकी 6 पोरांची 3 पोरांची वय 11 वर्षे होती आणि उरलेल्या 3 पोरांची वय 12 वर्षे होती. विचार करा. आणि जेव्हा त्या पोलिसांनी त्या लेकरांना ज्या विचारलं, त्यांच्या कानाखाली आवाज काढत विचारलं की हे सगळं करण्याची अक्कल तुमच्यात आली कुठून, तेव्हा त्या पोरांनी घाबरत उत्तर दिलं की सर आम्हाला मागू नका, आम्ही हे सगळं मोबाईलवर बघून केलंय. आपल्याला तर वाटतं की आम्ही मोबाईल फोनच चालवतो, याच्याला काय बदल होते, काय बिघडते. मला कल्पना नाहीये काय होते. इकडे नाशिकमध्ये घटना घडली, 34 शिकणाऱ्या पोरानं गडपास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी आली. आणि कारण काय होतं, त्या पोराला गेम खेळण्याचे बेकार व्यसन होतं, पबजी खेळण्याचे व्यसन होतं. वडील पोलीस खात्यामध्ये होते. बापाला वाटलं 2 दिवस लेकराच्या हातामध्ये मोबाईल फोन दिलं नाही तर कदाचित याचं व्यसन सुटून जाईल. पण लेकरू 3-4 दिवसापासून वेड्या वाकड्यासारखा करू लागला, डिप्रेशन मध्ये गेला आणि 5व्या-6व्या दिवशी घरी कोणी नसताना गडपास घेऊन त्या लेकरांना आत्महत्या करून टाकली. आणि असं 1-2 नाही, असं शेकडो किस्से तुम्ही बातम्या वाचा, न्यूजपेपर मध्ये बघा, असे शेकडो किस्से तुम्हाला ऐकायला भेटतील. यामागे सगळ्यात मोठा जबाबदार कारण म्हणजे मोबाईल फोन आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय, आपल्या मोबाईल पोराच्या हातातून मोबाईल फोन बाजूला काढा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्याच्या हातामध्ये बाबासाहेबांची महापुरुषांची पुस्तकं हातामध्ये ठेवा. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मी एक कायम सांगतो की बघा, सर्व बाप मंडळीने एक सांगणं आहे मला की स्वतःचा आदर्श एवढा मोठा ठेवा की आपल्या लेकरांना जर कोणीतरी विचारलं की बेटा तुला कोणासारखं व्हायचं रे, तर त्याला सांगता आलं पाहिजे की मला माझ्या बापासारखं बनता आलं पाहिजे. पण काय माहित आहे शोकांतिका काय, जेव्हा शाळा कॉलेजमध्ये मी गेलो ना, लहान लेकरांना कधीतरी प्रश्न विचारावं, बाळांनो तुम्हाला कोणासारखं बनायचं आहे रे, तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोरचे आदर्श त्यांची आई नाहीये, त्यांच्या डोळ्यासमोरचे आदर्श त्यांच्या बाप नाहीये. त्यांचे आदर्श कोणात माहित आहे, जंगली रवी प्यावना महाराज म्हणणारे आदर्श आहेत त्यांचे. बनियान काढून हिंडणारे हिरो त्यांना आदर्श वाटतात. ड्रीम 11 पे पैसा लगावा म्हणणारे आदर्श ते लेकरांचे. पण बनियान फाटेपर्यंत स्वतःच्या कुटुंबासाठी कष्ट घेणारा त्यांचा शेतकरी बाप त्यांना आदर्श वाटत नाही. सगळ्यात मोठी शोकांतिका. सर्व बाप मंडळींनी घरी गेल्यानंतर एक प्रयोग करून बघावा, स्वतःसाठी करावा. लहान लेकर आपल्या जवळ आहेत. जेव्हा मी बाप मंडळींना म्हणतो ना, ही आपली शेवटची पिढी आहे आपल्या आई वडिलांना घाबरणारी, आणि आई वडिलांची पहिली पिढी आहे आपल्या लेकरांना घाबरणारी. घरी गेल्यानंतर एक प्रयोग करा. 5-7 वर्षांचा तुमचा मुलगा असेल, मुलगी असेल, सर्व बाप मंडळीने स्वतःसाठी प्रयोग करावा. मी यासाठी म्हणतोय कारण समाजामध्ये दारूचे प्रमाण एवढं वाढलंय, व्यसन एवढं मोठ्या प्रमाणात वाढलंय, म्हणजे महापुरुषांचे विचार एका बाजूला आणि आमचे आचरण पाहिलं तर दुसऱ्या दिशेला चालले. एक प्रयोग सर्व बाप मंडळी आपल्या घरी जाऊन करावा. सकाळी 8 वाजताच्या शुभ मुहूर्तावर एक काम करा, एक टेबल घ्या आणि तुम्हाला वाटतं की नाही आपला मुलगा या महापुरुषासारखा, या व्यक्तीसारखा बनला पाहिजे, त्या सर्व व्यक्तींची फोटो त्या ठिकाणी ठेवा. तुम्हाला वाटतं ना की तुमचा मुलगा अमिताभ बच्चन सारखा झाला पाहिजे, ठेवा त्यांची फोटो. तुम्हाला वाटतं की तुमचा मुलगा सचिन तेंडुलकर सारखा बनला पाहिजे, त्यांची फोटो ठेवा. वाटतं की नाही आपला मुलगा अजून कोणा व्यक्तीसारखा राजकारणी बनला पाहिजे, राहुल गांधी सारखा बनला पाहिजे, त्यांची फोटो ठेवा. वाटतं की आपला मुलगा नरेंद्र मोदी सारखा बनला पाहिजे, त्याची फोटो ठेवा. आणि बाप म्हणून एक फोटो आपली सुद्धा त्या टेबलवर ठेवा. आणि आपल्या त्या 5-7 वर्षाच्या मुलाला जवळ बोलवा, त्याला विचारा, बेटा तुला 5 फोटोपैकी कोणासारखं बनायचं आहे, मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो ना. तो पोरग त्या 4 फोटोपैकी कोणत्याही एका फोटोवर बोट ठेवेल, पण एका फोटोकडे तो पाहणार सुद्धा नाही. मला सांगा बरं ती फोटो कोणाची असेल, जोरात बोला, कोणाची आहे? बापाची फोटो. ही शोकांतिका आहे. लेकरांना बापासारखं बनायचे नाहीये. बघा, शाळा कॉलेजामध्ये जशी आई नावाची परीक्षा असते ना, तशी बाप नावाची सुद्धा परीक्षा असते. शाळा कॉलेजामध्ये जसा विद्यार्थ्यांची परीक्षा असते, आणि आई नावाच्या परीक्षेमध्ये, बाप नावाच्या परीक्षेमध्ये आपण पास झालो की फेल झालो हे कधी ठरवायचे होते. बघा, शाळा कॉलेजामध्ये गेल्यानंतर जेव्हा आमच्यासारखा एखादा कोणीतरी व्यक्ती आणि म्हणेल की बाळा मग कोणासारखं तुम्हाला व्हायचं आहे रे, आणि तुमच्या पोरगा जेव्हा छाती ठोकपणे असं म्हणेल की सर माझा बाप आमदार बी नाही, माझा बाप खासदार बी नाही, पण माझा बाप इमानदार आहे, मला माझ्या इमानदार बापासारखं बनायचं आहे. ज्या दिवशी तुमच्या पोरगा असं म्हणेल त्या दिवशी समजून जायचे की आपण बाप नावाच्या परीक्षेमध्ये पास झालो. आणि सर्व मुला मुलींना मला एक सांगणं आहे की आयुष्यामध्ये खूप मोठे व्हा, पण आपल्या कारणाने आपल्या आईवडिलांची मान समाजामध्ये शर्मेने खाली असं कधीच कोणतं काम करू नका. मी इकडे सांगली जिल्ह्यामध्ये होतो, आणि सांगली जिल्ह्यामध्ये असताना त्या बस स्टँडला बसून होतो. एक ज्योतिषी आला, हात पाहणारे असतात ना, मी काय हातवर दाखवत नाही, पण तो आला माझ्या जवळ बसला. दादा म्हणे मी ज्योतिषी आहे. म्हटलं काय करू? म्हणे मी हात पाहू शकतो म्हणे. म्हटलं ठीक आहे ना, म्हटलं घ्या ना पहा.
तर त्यानं हात माझ्या आपल्या हातात घेतला म्हणे म्हणे काशी गेली वनवाशी गेली नशिबी तुझ्या 7.5 आली. म्हटलं मराठीत बोला. मराठीतच बोलतो नीट ऐक म्हणे काशी गेली वनवाशी गेली नशिबी तुझ्या 7.5 आली. घाबरू नको उपाय सांगतो एकदा पिंपळाला 10 दक्षिणा घाली एकदा आईची वाटी ठेव 100 रुपये दे. म्हटलं 100 रुपये तेवढं नाही तो महाराज मीच तेवढ्या दूर आलो. म्हटलं देऊ नकोस मन बघत होतो पैसा खोटा दगडातला देऊ. पुन्हा हात घेतला हातात म्हणे तू लोकांसाठी लय करतो पण तुझ्यासाठी कोणी करत नाही. महाराज हीच गोष्ट ऐक म्हणे तू लोकांसाठी लय करतो पण तुझ्यासाठी कोणी करत नाही. रात्री म्हणतो येऊ करू तेव करू सकाळी म्हणतो काय करू काय करू. तोंडात रसवंती आहे बघ म्हणे तुझ्या राजकारणात तरी पडू नकोस आणि पडलास तर सख्या बापावरही विश्वास ठेवू नकोस. 51 रुपये दे. म्हटलं महाराज 51 नाही तो. अरे म्हटलं देऊ नकोस मन बघत होतो पैसा खोटा दगडातला देव मोठा. मग शेवटी म्हणतो आई शपथ खरं सांगतोय खोटं सांगत नाही बाळा. पंढरपूरून आलोय तुळजापूरला चाललोय तुझ्या नावानं आईला तेल वाईन 21 रुपये तरी दे. म्हटलं महाराज 21 रुपये नाही 11 रुपये. म्हटलं 11 नाही 1 रुपये. म्हटलं 1 रुपये नाही आहे महाराज. त्या महाराज मला आशीर्वाद दिला बेटा तू जा म्हणे तुला आयुष्यामध्ये कधीच कोणी काय बिघडू शकत नाही. तो सनी अरे ज्याच्या खिशात 1 रुपये नाही तो सनी सुद्धा काय बिघडल बेटा म्हणे तू जा. पण त्या दिवशी मला एक गोष्ट लक्षात आली. कोणती. छत्रपती संभाजीराजेने आम्हाला सांगितलं की मनगटातली ताकद संपली की माणूस हातामध्ये भविष्य शोधायला निघतो. लक्षात घ्या आपल्या मनगटातली ताकद कधी संपू देऊ नका. हातामध्ये भविष्य जर असतात तर ज्यांचे हात नाही बिचारा त्यांचे तर आयुष्य चालूनच राहिलं नाही. पण त्या निसर्गानं सगळ्यांना 2 ज्योतिषी ऑलरेडी देऊन ठेवलाय. तुमच्या मनातलं जाणणारी तुमची आई आणि तुमच्या भविष्य ओळखणारा तुमच्या बाप हे जगातले सगळ्यात मोठे ज्योतिषी आहेत. लक्षात ठेवा जगातले सगळ्यात मोठे ज्योतिषी. आपली आई जर म्हणत असेल ना बाळा हे कपडे घालू नकोस बरोबर दिसत नाही ना नाहीच घालायचे नाही दिसणार. आणि बाप जर म्हणत असेल की बाळा ह्या मार्गाला जाऊ नकोस या मार्गावर तुला काटे कुठे भेटतील खूप कटू अनुभव भेटेल त्या मार्गाला कधीच जायचे नाही. आणि म्हणून मी म्हणालो की पोरं वाईट दिशेला जात असतील तर यामागे पहिला कारण म्हणजे आई वडिलांचे संस्कार कमी पडतात. या भीमजन्मोत्सवाच्या निमित्तानं ते संस्कार आपण कधीतरी समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. पोरं वाईट दिशेला जातात यामागे दुसरा कारण म्हणजे आपली शाळा. ज्या शाळेमध्ये आपण आपल्या लेकरांना शिकवतोय पाठवतोय. बघा आम्ही ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेच्या भिंतीवर लिहिलेलं असायचे यावे ज्ञानासाठी आणि निघावे सेवेसाठी. आता सेवा बिवा काय राहिली नाहीये. आता शिक्षणाचा एकच उद्देश राहिलाय काय चांगलं शिक्षण म्हणजे चांगले मार्क्स म्हणजे चांगलं शिक्षण. चांगलं शिक्षण म्हणजे चांगली शाळा कॉलेज. चांगली शाळा कॉलेज म्हणजे चांगली नोकरी आणि चांगली नोकरी म्हणजे लग्नाला चांगली मुलगी भेटली पाहिजे. संपला आमचा विषय. लग्नाला मुलगी भेटली पाहिजे म्हणून धडपड करतात तो पोर. आणि आता एवढा प्रकार चाललाय मुलाला मुलगी भेटून नाही राहिले. आमच्या भागाकडे एवढा मोठा प्रकार आहे. तुमच्या भागाकडे काय चाललंय मला नाही माहिती. मुलाला मुलीच नाही भेटून राहिले. आमचा एक मित्र आहे हो 40 ठिकाणी गेला मुलगी बघायला पण त्याला मुलगीच पसंत नाही. मी म्हटलं अशी कोणती मुलगी पाहिजे तुला आहे का. बघा त्यांचा दर्द माझ्यापर्यंत पोहोचला त्यांचं दुःख माझ्यापर्यंत पोहोचलं. तुम्हाला सांगतो दादा आधीच्या काळा मुलांचा होता आताचा काळ मुलींचा माहित आहे का. ते म्हणतात ना आधीच्या काळा मुलींसाठी चांगला होतो. माझे आजोबा सांगायचे माझ्या आताच्या जेव्हा लग्न झाला 4 गाव फिरणारे तरी कोणी पोरग देत नव्हता म्हणे. आता तर घर बसल्या सगळी होम डिलिव्हरी आहे. घरी बसल्या सगळे काही मुलीला घेऊन जातात. आणि तुम्हाला सांगतो आधीच्या काळा मुलांसाठी चांगला होता. 1970च्या काळामध्ये ज्यांची लग्न झाली ना 1970च्या काळामध्ये ज्यांचे लग्न झाले त्या काळामध्ये हुंडा पद्धत मोठ्या प्रमाणात होती. तो पोरगा म्हणायचा हुंड्यामध्ये मागायचा काय मला हुंड्यामध्ये जर रेडिओ भेटली नीट लक्ष नाही का हुंड्यामध्ये जर रेडिओ भेटली तरच तुझ्या पोरीशी लग्न करीन म्हणे. भेटल्या बऱ्याच जणांना रेडिओ भेटला. मग तो नवरदेव काय करायचं माहिती आहे का गळ्यामध्ये असं रेडिओ लटकवायचा आणि गावभर हिंडायचा. लोकांना माहिती चालायचं नवीन लग्न झालं. मग आला 80च्या काळ. 80मध्ये मुलांच्या मुलीवाल्यांकडून काय अपेक्षा होत्या माहिती आहे का. मुलांची काय अपेक्षा होती की नाही लग्नामध्ये आपल्याला सायकल भेटली पाहिजे. भेटल्या बऱ्याच जणांना सायकल सुद्धा भेटल्या. आणि मग तू काय तुम्ही बघा आताही तुमच्या घरामध्ये असतील सायकली पण आता सध्या चेन पडत असेल पण आहे सायकल सुद्धा आहे. मग आला 90चा काळ. 90 मध्ये मुलांच्या मुलीवाल्यांकडून काय अपेक्षा होतं की नाही लग्नामध्ये आपल्याला हुंड्यामध्ये काय भेटली पाहिजे तर बुलेट आपली राजदूत गाडी भेटली पाहिजे. बऱ्याच लोकांना राजदूत सुद्धा भेटली. मग आला 2000चा काळ. 2000 मध्ये मुलांच्या मुलीवाल्यांकडून अपेक्षा काय होत्या की नाही लग्नामध्ये आपल्याला हिरो होंडा गाडी भेटली पाहिजे तिला फिरवायला. भेटल्या बऱ्याच जणांना हिरो होंडा सुद्धा भेटली. 2013-14चा काळ आला तो तर सुवर्ण काळ होता. मुलांना अपेक्षा काय होती की नाही मी तुमच्या मुलीशी तेव्हाच लग्न करेन जेव्हा मला हुंड्यामध्ये कार भेटेल 4 व्हीलर. बापा भेटल्या बऱ्याच जणांना 4 व्हीलर सुद्धा भेटल्या. पण आता आला 2024-25. आता मुलांच्या मुलीवाल्यांकडून काही अपेक्षा राहिल्या नाही. आता मुलांची मुलीवाल्यांकडून एकच अपेक्षा राहिली आहे की लग्नाला मुलगी भेटली पाहिजे आणि ती जिवंत भेटली पाहिजे. बाकी काही अपेक्षा फक्त जिवंत भेटू द्या. लग्नाचा पुरा खर्च मीच घेईन म्हणते मुलीच्या बाप. फक्त जिवंत भेटा. मी सांगितलं ना तू मुलगा 40 ठिकाणी गेला मुलगी बघायला 40 ठिकाणी. म्हटलं 40 घरचा पोहा खाऊन आलास तू काय साधा माणूस आहे. म्हटलं गड्या पाहिजे कशी तुला पोरगी. तो म्हणे माझी काही अपेक्षा नाही म्हणे जास्त. माझी अपेक्षा एवढीच आहे म्हणे मुलगी दिसायला गोरीपान पाहिजे घरकाम करणारी पाहिजे मला सांभाळून घेणारी पाहिजे घरच्यांना सांभाळून घेणारी पाहिजे नोकरी करणार. मी म्हटलं भाऊ एका झाडावर जाई जुई मोगरा कधी लागताना पाहिलास का.
मग एकाच पोरीकडून एवढ्या अपेक्षा, मग तो काय आता एकच अपेक्षा राहिली म्हणजे फक्त जिवंत भेटली पाहिजे म्हणून. तो हेडफोन लावते कानामध्ये, फक्त एकच गाणं ऐकते, कोणता? न उम्र की सीमा हो ना जन्मों का हो बंधन. कशीही चालेल, येऊ द्या. दबक्या पावलांनी येत नसेल तर आदळत आपटत येऊ द्या, पण येऊ द्या. या वाघाची शिकार करून जाऊ द्या, पण वाघाची काही शिकार नाही होत आहे. इकडे बुलढाणा जिल्ह्यामध्ये बिचाऱ्यांना काय सांगावं, आपण हसण्यावर घेतो, आता ते हसतात परत 12 वाजताच्या नंतर घरी जाऊन रडतील. दुःख आहे बिचाऱ्यांचं, काय सांगणार, दुःख आहे. इकडे बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास 50 नवरदेव पोरांनी आंदोलन काढलं होतं. आणि आंदोलनाचा काय विषय होता माहिती आहे का? लग्नाला पोरगी द्या, पोरगी द्या, आंदोलनाचा विषय. आणि त्या 50 नवरदेव पोरांनी आंदोलन काय साधन होतं? असं 50 नवरदेव पोरांनी घोडीवर बसून असं बासिंग बांधून असं पूर्ण नवरदेवाच्या गेटअप मध्ये आंदोलन काढलं होतं. आणि आंदोलनाचा एकच विषय, लग्नाला पोरगी द्या, पोरगी द्या. त्यांचा जो मोरक्या होता, त्यांचा जो अध्यक्ष होता, तो गेला कलेक्टर ऑफिस मध्ये, कलेक्टरला निवेदन दिलं, म्हणजे लग्नाला पोरगी द्या, पोरगी द्या. कलेक्टर म्हणला माझ्याच लग्न नाही झालं, इकडे माझ्याच घर नाही बघलं, तुला कुठून बसून देऊ, होऊन जाऊ दे. तू म्हणे सर तुम्ही कॉम्पिटिशन वाढवलं म्हणे माझ्या. आधी पोरं अपेक्षा करायची, आता पोरी काही कमी नाही हो, आता पोरींच्या अपेक्षा वाढायला लागल्या. आता पोरींच्या किती अपेक्षा वाढायला लागल्या माहिती का? मुलींची पहिली अपेक्षा असते लग्नाला मुलगा पसंत करताना, पहिली अपेक्षा कोणती की नाही, मुलगा दिसायला देखणा असावा, सुंदर असावा, हिरो सारखा असावा, आपण कसंही असलं तरी. मुलींची दुसरी अपेक्षा, मुलगा शिकलेला असावा, त्याच्याकडे सरकारी नोकरी असावी, आपण 10वी फेल असलं तरी. एक मुलगा गेला मुलगी बघायला आणि मस्त सूटबूट घालून एकदम व्यवस्थित मध्ये. आता मी म्हणतो ना, ही मुलगी बघण्याचा जो कार्यक्रम आहे ना, हाही बदलली येणाऱ्या काळामध्ये. कारण आता आधी पितृसत्ताक पद्धती होती, आता मातृसत्ताक पद्धती आली आहे, मुलींचा राज व्हायला लागलाय. आधी कसं होत होतं ना की बघा, मुलीच्या बघण्याचे कार्यक्रम आताही होते साधारण. मुलीच्या घरामध्ये मुलंवाले जातात, व्यवस्थित बसून वगैरे हे सगळं होते. मग मुलगी तिकडून सगळे पोहे वगैरे घेऊन येते, पाणी वगैरे घेऊन येते, चहा वगैरे घेऊन येते, आणि मग त्याच्यानंतर बोलाचाली व्हायला सुरुवात होते. मला वाटते आता सगळं काळ बदलेल की काय माहित नाही. आता मुलीवाले जातील मुलावाल्यांच्या घरी, मुलगी येईल आपल्या मायबापासोबत 2 लोक घेऊन सोप्यावर बसेल, आणि त्या मुलगा येईल तिकडून पाणी घेऊन, पोहा घेऊन, आणि मग ती मुलगी त्या मुलाला विचारेल किती शिकलाय, आणि तो मुलगा म्हणेल BA केला हो, BSc केलाय. म्हटलं काय काय काम येतं? म्हटलं फक्त लेकराला जन्म देता येत नाही तर बाकी सगळेच कामं करतात. ही परिस्थिती येईल. तो मुलगा गेला मुलगी बघायला, म्हणे त्या मुलीला पहिला प्रश्न विचार, म्हटलं किती शिकली आहेस? मुलगी फार हुशार होती, चतुर होती. म्हणलं किती शिकलेस? ती म्हणली MFIS नावाची डिग्री केल्या म्हणे. MFIS? तो शॉक झाला, म्हटलं हे डिग्री आहे की काय बाबा? मी आतापर्यंत म्हणे माझ्या मित्राच्या बायकाने BSc केलं, BA केलं, BCom केलं, LLB केलंय. मी जर सांगेन माझ्या बायकोने MFIS केलंय, अरे बापरे, 4 लोकांमध्ये माझं नाव गेलं म्हणे. त्या बापाला जेवढं बोलावलं, म्हटलं बाबा होकार देऊ नका. अरे एकदा विचारून तरी घे म्हणे कोणत्या कॉलेजातून डिग्री केलं, तुम्हाला माहित आहे का म्हणे. मला कसं माहित आहे? होकार देऊ नका. ते होकार दिलं. 4 महिन्यामध्ये तिचं साखरपुडा होऊन, लग्न होऊन, सगळं काही निपटलं. एक दिवस काय झालं, हा असाच गच्चीवर बसून होता, कसं काय याला सुचलं तर माहित नाही. हा असा विचार करू लागला की अरे म्हणे आपण बायकोला एकदा विचारलं होतं म्हणे मुलगी पाहायला जात असताना तिला किती शिकलेस, आणि ती मुलगी म्हणली होती MFIS नावाची. तो असा सर्च करून राहिला. मला हा नाही समजला की 4 महिन्यानंतर कसा का सुचला याला. बघा असं म्हणतात की माणसाचा मेंदू जो आहे ना, हा 24 तास सुरू राहते आणि आयुष्यभर सुरू राहते, फक्त तो 2 टाइमला बंद पडते. पहिला परीक्षेच्या वेळी पेपर लिहित असताना, आणि दुसरा लग्नाला मुलगी पसंत करताना. त्याचं त्यावेळी बंद पडलं, तेव्हा सुरू झालं 4 महिन्याच्या नंतर. तो सर्च करू लागला भाऊ, गुगलवर सर्च करते, फेसबुकला सर्च करते, युट्यूबला सर्च करते, MFIS नावाची डिग्री, पण ते डिग्रीच नाही सापडून राहिली. त्याला वाटला की आपल्यासोबत घोटाळा झाला, बहुत मोठा स्कॅम झाला. त्याला कापरा सुटला म्हटलं, तो धावत धावत खाली आला. त्याची बायको मस्त किचन मध्ये स्वयंपाक बनत होती, मस्त मूड मध्ये होती, चांगलं गाणं म्हणत होती. तो त्या बायको जोड गेला, तिचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हटलं बाई, मी तुझ्या जीवा तुला पाहायला आलो होतो, तुला एक साधा प्रश्न विचारला होता, किती शिकलीस? आणि तुम्हाला बघून काहीतरी म्हणली होतीस कोणती डिग्री केली, MFIS नावाची. मी ते गुगलवर सर्च केलं, युट्यूबला सर्च केलं, जिकडं तिकडे सर्च केलं, पण मला ते डिग्री न सापडून गेली. अशी कोणती डिग्री काय, फॉरेन मधून करून आलीस की काय? ती पोरगी म्हणली कोणती डिग्री? MFIS ची. MFIS म्हणजे होते मॅट्रिक फेल इन ऑल सब्जेक्ट. काय सांगू ना, पोरींची अपेक्षा काय असते, मुलगा शिकलेला असावा. तिसरी अपेक्षा असते मुलाकडे मोठं शेती असायला हवी. मग मुलीला विचार झाला, जाशील का बाई निंदाला, जशी येतील? मुलगी म्हणते नाही. मग काहून पाहिजे, ब्युटी पार्लर बांधायला पाहिजे का शेती? चौथी 5वी अपेक्षा असते मुलाकडे मोठं घर असायला हवा, मोठी त्याच्याकडे गाडी असायला हवी. कशाला एवढ्या अपेक्षा करतात? बघा आज एक तुम्हाला सांगणं आहे, अति अपेक्षा सोडा आणि चांगली माणसं जोडा. माझ्या रमाईने कधी बाबासाहेबांकडून एवढ्या अपेक्षा केल्या नाही, सावित्रीबाईने कधी ज्योतिबांकडून अपेक्षा केल्या नाही. आताच्या काळामध्ये परफेक्ट कपल म्हणतात,
एक माझ्या मित्राचं लग्न झालं, त्याच्या खाली कमेंट केलं कोणतरी, परफेक्ट कपल. भाऊ म्हणलो परफेक्ट जोडी फक्त चपलायची असते, कोणाची यांची म्हणून. हे तर कधी एक बिछडला तर जगून गेल म्हटलं. चपलांच्या पाय एक हरवली दुसरी कामीच येत नाही. परफेक्ट कपल फक्त तेच असतात, हे काही परफेक्ट कपल वगैरे नाही आहे. जर तुम्हाला आदर्श घ्यायचा असेल आपल्या जोडप्यांचा, तर बघा कधीतरी रमाईंच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संसार कसा होता. बघा कधीतरी माझ्या सावित्रीबाईंच्या आणि ज्योतिबांचे कसं संसार होतं. आणि म्हणून आताची सध्याची परिस्थिती आहे. आणि म्हणून मी सांगतोय, अति अपेक्षा जोडा आणि चांगली माणसं जोडा. एखादा मुलगा असेल, निर्व्यसनी असेल, होतकरू असेल, 2 पैसे कमवणारा असेल, तर आपली मुलगी द्या. शेवटी काय एवढंच तुम्हाला म्हणू शकेल, नाही तर तुमची इच्छा, तुम्हीच मायबाप आहात. आम्ही काय, आम्ही म्हणतो आम्हाला भेटते नाही भेटत, तेही मोठा प्रश्न आहे. पण तुम्हाला सांगतो, आज परिस्थिती एवढी विकट आली आहे. मुलं जर वाईट दिशेला जातात, यामागे दुसरं कारण तुम्हाला सांगतो, ती म्हणजे आपली शाळा आहे. कॉन्व्हेंटमध्ये शिकणारी आपलं पोरं आहेत. 60-70 हजार रुपये वर्षाला आपण खर्च करतो त्या लेकरांवरती. 60-70 हजार रुपये दरवर्षी. आणि आपल्याला वाटतं की आपले पोरं हुशार होतील, शिकतील, काहीतरी त्याच्यातून चांगला बोध भेटेल. पण काय शिकतील याची काही गॅरंटी नाहीये. महापुरुषांचा विचार त्या कॉन्व्हेंटमध्ये शिकवला जात नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की निवड लिहिता वाचता येणं म्हणजे शिक्षण नव्हे, हातामध्ये वही पेन घेणं म्हणजे शिक्षण होत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची खरी व्याख्या सांगितली. शिक्षण म्हणजे ते जे बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि आपल्या शरीराला श्रमाकडे घेऊन जाते, त्याला शिक्षण म्हणतात. बुद्धीला सत्याकडे म्हणजे काय, की जो शिक्षण आपल्याला सत्य बघायला लावते, सत्य बोलायला लावते, सत्य सांगायला लावते. म्हणजे असं शिक्षण आपल्याला कधी खोटा व्यवहार करायला शिकवत नाही. असं शिक्षण आपल्या मुलांना कधी खोटा व्यवहार करायला शिकवत नाही. की आपली पोरं आज खोटं बोलतायत, आपले पोरी सत्य बोलतायत का, हे सुद्धा आपल्याला तपासता आलं पाहिजे. एक दिवस काय झालं की एका शाळेमध्ये गॅदरिंगचे प्रोग्राम होतं. गॅदरिंगचे प्रोग्राम होतं, स्नेह संमेलनाचे कार्यक्रम होतं. त्या शाळेमध्ये 2च शिक्षक होते, एक मुख्याध्यापक, एक शिक्षक होता आणि 35-40 पोरं होते. त्या मुख्याध्यापकाने त्या शिक्षकाला बोलावलं, म्हटलं बघा आपल्या शाळेमध्ये गॅदरिंगचे कार्यक्रम घ्यायचे, स्नेह संमेलनाचे कार्यक्रम घ्यायचे, वर्गामध्ये जा आणि पोरांना सांगा की शाळेमध्ये 100 रुपये फी जमा करते. शिक्षक हुशार होता. शिक्षक गेला, पोरांना सांगू लागला, पोरांनो अरे आनंदाची बातमी, आपल्या शाळेमध्ये गॅदरिंगचे प्रोग्राम आहे, स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आहे आणि पोरांनो आपल्या शाळेमध्ये फी जमा करायची बरं का. पोरं ओरडू लागले, सर किती आणायचे, किती आणायचे. मास्तर म्हणला 150 रुपये आणायचे. 150 रुपये. सुट्टी झाली, सायंकाळी सुट्टी झाली, सगळी पोरं आपापल्या घरी गेली. एक पोरगा घरी आला, आपल्या आईला म्हणाला, आई आनंदाची बातमी, आपल्या शाळेमध्ये ना गॅदरिंगचे प्रोग्राम आहे, स्नेह संमेलनाचे कार्यक्रम आहे आणि गुरुजीने फी सांगितली. आई म्हणाली किती. लेकरू म्हणाला 200 रुपये. सायंकाळी त्या पोराचे वडील घरी आले आणि ते आई सांगू लागले, ऐकता का, लेकराच्या शाळेमध्ये ना गॅदरिंगचे प्रोग्राम आहे, स्नेह संमेलनाचे कार्यक्रम आहे आणि पोरानं पैसे सांगितले, तिथले सरांनी पैसे सांगितले. आई म्हणाली की तो बाप म्हणाला किती. आई म्हणाली 300 रुपये. 50 रुपयापासून आमच्या सुरू होते आणि यांच्या कमिशन चालू होते. बघा काय आमचं शिक्षण आमच्या पोरांच्या बुद्धीला सत्याकडे घेऊन जालो, याचा विचार आम्हाला कधीतरी करता आला पाहिजे. दुसरं म्हणाले, बाबासाहेबांनी सांगितलंय शिक्षण म्हणजे जे आपल्या भावनेला माणुसकीकडे घेऊन जाते. भावनेला माणुसकीकडे घेऊन जाणारा शिक्षण म्हणजे असा शिक्षण जो आपल्याला सत्य, जो माणसाने माणसाशी माणसासम कसे वागावे हे आपल्याला शिकवते. असं शिक्षण आपल्याला जाती धर्मामध्ये कधी भांडण करायला शिकवत नाही. जर एखादा व्यक्ती या गोष्टी, जातीपातीच्या गोष्टी करत असेल, धर्मामध्ये भांडण लावत असेल, समजून जायचे की त्याचा भावनिक विकास कधी झालाच नाही. बघा असं म्हणतात की जगामध्ये 2 प्रकारची माणसं असतात. एक ज्याला मुख्य जनावराची सुद्धा भावना कळते आणि दुसरा म्हणजे तो ज्याला बोलणाऱ्या माणसाचेही दुःख समजत नाही. मी एकच म्हणतो की जगातला कुठलाही धर्म तुम्हाला समजला नाही तरी चालेल, पण सुखदुःखामध्ये साथ देणारा माणुसकीचा धर्म तुम्हाला पहिल्यांदा समजला पाहिजे. काही लोक असे आहेत, काही लोक आचरण व्यवस्थित नाही येत आपले आणि ते लोक देवाला दोष द्यायला लागले, ते लोक बाहेर जायला लागले. आता कुंभमेळा झाला, बरेच लोक तिथे जाऊन आंघोळ करून आले. तुमची वैयक्तिक श्रद्धा असेल तो भाग वेगळा, पण काय आमचे आचरण सुद्धा नाही, आमचे विचार सुद्धा नाही. संत कबीरांनी म्हटलंय, मल धोये शरीर को धोए ना मन का मैल, नहाय गंगा गौमती रहे बैल के बैल. काही सुधार होणार नाही यांच्यामध्ये. आणि म्हणून एक म्हणतात, कहीं ना कहीं कर्मों का डर है, नहीं तो गंगा पर क्यों इतनी भीड़ है. जिसने कर्म को सुधार लिया, जिसने धर्म को समझ लिया, जिसने कर्म को समझ लिया, उसे धर्म को समझने की जरूरत नहीं. क्योंकि पाप ये शरीर नहीं करता, ये विचार करते हैं और गंगा विचारों को नहीं सिर्फ शरीर को धोती है. हे आम्हाला पहिल्यांदा लक्षात घेता आलं पाहिजे. आम्हाला अजूनच नाही समजलं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आम्हाला आमच्या भावनेला माणुसकीकडे घेऊन जाता आला पाहिजे, आम्हाला माणुसकी शिकवून देता आली पाहिजे. बघा काय झालं, पहिलीच्या वर्गामध्ये एका शिक्षकाने सर्व पहिलीच्या मुलांना सांगितलं की पोरांनो, जे पोरं SC ST आणि OBCचे आहेत त्यांनी उत्पन्नाचा दाखला शाळेमध्ये जमा करावा, नाहीतर त्यांना शिष्यवृत्ती नाहीतर स्कॉलरशिप भेटणार नाही. आता पहिलीची पोरं, गुरुजीने सांगितलं की जे पोरं SC ST OBC आहेत ते पोरं एकमेकांच्या तोंडाकडे पाहायला लागले. म्हणलं कोण SC कोण ST कोण OBC. आता मास्तराला समजलं की नाही यांना काही जातीचा अर्थबोध झाला नाही. मग शिक्षकांना काय केलं, त्या प्रत्येक मुलाला ज्याची त्याची जात समजावून सांगितली. बाळा तुझी जात SC आहे, तुझी जात ST आहे, तुझी जात OBC आहे, तू मराठा आहेस, तू हे आहे ते, सगळ्यांना सांगायला लागलं. मग त्या शिक्षकाने त्या सर्व मुलांना एक फॉर्म दिला
आणि सांगितलं की आपल्या नावासमोर जात टिक करायची. सर्व मुलांनी आपापल्या नावासमोरची जात सुद्धा टिक केली. तेवढ्यातच एक पोरगा उठून उभा राहिला आणि त्या सरांना विचारला, सर तुमची जात कोणती हो? त्या मास्तराला विचारलं. त्या मास्तरानं दिलेले उत्तर म्हणजे मला वाटतं या भीम जन्मोत्सवाच्या निमित्तानं सगळ्यांसाठी आदर्श ठरणारं उत्तर आहे. तर शिक्षकानं खूप विचार केला आणि म्हटलं, पोरा माझी जात जाणून घ्यायची असेल तर नीट लक्ष देऊ नये. माझी जात माणुसकीची आहे. आता माणुसकीची जात ऐकल्यावर तो पोरग पुन्हा फॉर्म चेक करायला लागला. त्याच्यात SC ST OBC मराठा सगळंच आहे, पण माणुसकीची जातच नाही सापडून राहिली. हे कोणती जात आहे? माणुसकीची जातच नाही सापडून राहिली. तर मग तो पोरग म्हणते, सर तुमच्या जातीच्या इकडे कोणीच नाही म्हणे. तो शिक्षक म्हणाला, पोरा म्हणे माणुसकीच्या जातीची माणसं सहजासहजी सापडत नाही म्हणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसे म्हणाले होते ना, मी प्रथम आणि अंतिमता भारतीय आहे आणि माझा धर्म फक्त माणुसकी आहे. आणि माणुसकीचा धर्म जोपासणारी, माणुसकीची जात जोपासणारी माणसं समाजामध्ये खूप विरळ झाले. म्हणून आपल्या भावनेला माणुसकीकडे घेऊन जाणारा शिक्षण असायला हवं. बघा, असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला. 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला. मला कधी कधी प्रश्न पडतो की त्या 14 तळ्याच्या पाण्यामध्ये असं काय होतं? त्या 14 तळ्याच्या पाणी प्यायल्याने कोणी अमर झालं नव्हतं आजपर्यंत, आणि आजपर्यंत त्या 14 तळ्याचे पाणी प्यायलं नाही म्हणून कोणी काही मेलही नव्हतं. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह कशासाठी केला असावा? निवळ प्यायला पाणी मिळावं म्हणून बाबासाहेबांनी तो 14 तळ्याचा सत्याग्रह केला नव्हता, तर माणसासारखे आम्ही ही माणसं आहोत हे बाबासाहेबांना सिद्ध करायचं होतं, म्हणून तो बाबासाहेबांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला. लक्षात घ्या. आणि विचार करा, किती नीच विचारधारा असेल, किती खालच्या दर्जाची विचारधारा असेल, जिथे तहानलेला पाणी न देणे ही भावना असेल, तर विचार करा त्या काळात परिस्थिती कोणत्या थराला गेली असेल. साध्या पाण्यासाठी जर आपल्याला सत्याग्रह करावा लागत असेल तर विचार करा, आज आम्हाला मिळालेलं पाणी, आज आपण जो श्वास घेतो, आज आपण जेवण करतो, हे फुकटमध्ये मिळालेलं नाहीये. त्यासाठी कित्येक तरी आपल्याला आंदोलन करावं लागलं, सत्याग्रह करावं लागलं. आणि जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो 14 तळ्याचा सत्याग्रह केला, त्यावेळच्या काही जातीवाद्यांनी, मनुवाद्यांनी त्यांच्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला, मारण्याचा प्रयत्न केला. किती चीड असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात. लहानपणापासून पाहत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 6-7 वर्षाचा मुलगा जेव्हा शाळेमध्ये जातो आणि त्याच्यासोबत जेव्हा अपमानाची वागणूक केली जाते ना, तुमच्या आमच्यासारखा मुलगा राहिला असता तर आपला कॉन्फिडन्स तुटून गेला असता, आपला आत्मविश्वास तुटून गेला असता. लहानपणापासून ती सल बाबासाहेबांच्या मनामध्ये खूपच आहे. आणि आज 14 तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकर करतात, तरी हे मनुवादी लोक, जातीवादी लोक तो सत्याग्रह मोडण्याचा प्रयत्न करतात. किती संयमित असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अशा परिस्थितीमध्ये स्वतःला शांत ठेवणे, स्वतःला संयमित ठेवणे ही काही साधी गोष्ट नाहीये. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जर एक वाक्य बोलले असते ना, फक्त एक शब्द, एक वाक्य जर बोलले असते, या जातीवाद्यांना आल्या पावली वापस जाऊ देऊ नका, तर मी सांगतो 14 तळ्याचा सत्याग्रह लाल अक्षराने लिहावा लागला असता. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहित होतं की माझा इतिहास कधी कलंकित झाला नाही पाहिजे. ज्याने रक्ताचा एक साधा थेंब पडू दिला नाही, मगाशी सांगितलं, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. लक्षात घ्या, गोडसे सारखा एखादा ब्राह्मण समाजाचा, हिंदू धर्मातला आपला ब्राह्मण समाजातला व्यक्ती महात्मा गांधी सारख्या व्यक्तीचा खून करतो, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे एका मागासवर्गीय समाजात येणारे बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधींचा प्राण वाचवतात, याचा अर्थ अजूनही आपल्या समाजाला का समजला नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर त्या पुणे करारावर सही केली नसती तर महात्मा गांधींचा प्राण वाचला नसता. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा स्वतःच्या धर्मांतराची घोषणा केली, धर्मांतराची घोषणा केल्यानंतर त्यांची हत्या करण्यासाठी, बाबासाहेबांचा खून करण्यासाठी एक योजना घेऊन डॉक्टर कुर्तकोटीकडे एक हिंदू व्यक्ती गेला होता. तुम्हाला म्हणाला होता की मला बाबासाहेबांना मारायचं आहे, खून करायचा आहे त्यांच्या. तेव्हा डॉक्टर कुर्तकोटी असे त्यांना म्हणाले होते की जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मारण्याचा प्रयत्न केला तर नीट लक्ष देऊ नये का? बाबासाहेब आंबेडकरांना जर तुम्ही मारण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या रक्ताच्या थेंबातून 10 आंबेडकर जन्माला येतील. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता एक व्यक्ती नसून तो एक विचार आहे, तो प्रत्येक माणसाच्या मनामनामध्ये रुजलेला आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यातली भावना जिवंत राहिली पाहिजे, म्हणून त्यासाठी संघर्ष केला. बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली, लोक प्रश्न विचारतात. बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली हे विचारण्याआधी बाबासाहेबांच्या आपल्या पुस्तकांवर किती प्रेम होतं ते पहिल्यांदा तपासून घ्या. जगातला असा सगळ्यात मोठा पुस्तकप्रेमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मला भाकरी आणि पुस्तक या दोघांपैकी कोणी एक निवडायला सांगितलं तर मी पहिल्यांदा पुस्तकं निवडेन असे म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोणी जर मला माझे पुस्तकं मागतो तेव्हा मला माझे प्राण मागितल्यासारखं वाटतं असे म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब विदेशामध्ये शिकत असताना हजारो पुस्तकं बोटीच्या माध्यमातून आपल्या मायदेशी पाठवली त्यांनी. पण दुर्दैवाने ती बोट पाण्यामध्ये बुडाली आणि त्या बुडालेल्या बोटीसकट शेकडो पुस्तकं सुद्धा त्या पाण्यामध्ये बुडाली. त्या बुडालेल्या पुस्तकांसाठी कित्येक दिवस तरी रडणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जगातला असा सगळ्यात मोठा पुस्तकप्रेमी ज्याने निवड पुस्तकांसाठी घर बांधलं, निवड पुस्तकांसाठी राजगृह. मग विचार करा, जगातला असा सगळ्यात मोठा पुस्तकप्रेमी जर एखादा पुस्तक जाडत असेल तर ते पुस्तक किती विषारी असेल.
असं म्हणतात की त्या विषारी शब्दामध्ये जितका विष नसेल तेवढा विष त्या मनुस्मृतीच्या नियमामध्ये भरला नव्हता. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली. आणि मनुस्मृती जाळा म्हणून सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर